साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले. एकदा कपाटात ठेवलंय की आपण मोकळे झालो. आशिष, अरे तुझे कपडे बघ. हा, नंतर शोधत बसशील तू. हे बघ, हे टी शर्ट आहेत, पॅन्ट आहेत. हो. निलिमा, एका अर्थी आपण इथे थांबलो ते बरंच झालं नाही. थँक्यू. अगं म्हणजे गुरव काकांनी आज सांगितलं होतं ना गावाबाहेर जायचं नाही, आणि ते तू. माधव, मिसअंडरस्टँडिंग होत आहे तुझं. त्यांनी सांगितलं म्हणून मी नाही थांबले इथे. मग डॅड, मी मम्माला फोर्स केलं. काही का असे ना, आपण इथे थांबलो हे बरं झालं, आणि आईलाही बरं वाटलं असेल. आता आई बरोबर थोडा वेळ काढता येईल. परिस्थितीच अशी आहे की तुझं इमोशनल होणं मी समजू शकते, पण अरे प्रोफेसर आहेस तू आणि सारासार विचार बाजूला ठेवतोय, तेच मला पटत नाहीये. का असं वागतोयस माधव? अगं तसं काही नाहीये, मी माझ्या पुस्तकासाठी अनुभव गोळा करतोय. कोणते हे अनुभव? अरे हसू येतं मला त्याच्यानी. निलिमा, तांदूळ चुलीत टाकले तर वास आला, वाईट वास आला. अरे रिएक्शन आहे ती. एखादी वस्तू जळल्यानंतर वास येणारच. त्याचा ह्यांनी भलताच अर्थ काढला. त्यात आणि काय तर आज रात्री दारावर थाप पडेल, कुणी बाहेर जायचं नाही, आवाज द्यायचा नाही. काय आहे हे? अंधश्रद्धा आहेत या. मी काय म्हणतो, तुला लॉजिकली डिफेंड नाही करता येणार. माधव काका, काय ग? आजीने खाली बोलवलंय. हा, आलोच म्हणून सांग. अरे सगळ्यांनाच बोलवलंय. का ग, काय झालं? आजीचं म्हणणं आहे की आज सगळ्यांनीच खाली झोपायचंय. चल ना अर्चिस. चल. आता हे काय नवीन? ते गुरव काका म्हणाले होते ना, आजची रात्र वैरायची आहे म्हणून काळजी न ती. अगं त्यांचं का ऐकायचं आपण? मानसिक त्रास होतो त्यांनी. सतत तोच विचार करत राहतो आपण. कसं कळत नाहीये ह्यांना? आणि आपण तिघे इथेच झोपलो तर काय फरक पडणार आहे? ह्या त्यांच्या समजुती आहे, आपण ऐकूयात ना. काय? अरे आपण ते सांगतायत तसंच ऐकत चाललो आहोत. निलिमा, आपण ठरवूया ना. आपण यावर विश्वास ठेवतो का? नाही ना, मी सुद्धा नाही. पण आपल्यामुळे त्यांना बरं वाटत असेल तर फक्त त्यांच्यासाठी, आईसाठी आपण खाली जाऊया ना. असं काही झालंच नाही तर तू सांगू शकतेस ना, दारावर थाप पडलीच नाही म्हणून. गुरव काकांचं म्हणणं साफ फोडू शकतेस, हो की नाही? मला सतत कन्व्हिन्स करणं काही सोडू नकोस तू. अगं मलाही पाहायचंय. पाहायचंय ना, मग निघूया. मला पाहायचंच आहे आज रात्री काय घडणार आहे ते. मलाही. चल.
माधवा ये हाय सर बस. सरिता झाली का अंथरुणं घालून? वय पांघरुणा होतील ना एवढी. पूर्वा जा बाय खोलीतून बुरनूस घेऊन ये. बुरनूस? अरे पांघरायला घेतात. अच्छा. सरिता तू आणि पूर्वा थंय झोपा. दत्ता तू माधव आणि अभिराम हाय झोपा. हा आजची साथ घेवा बरोबर. हा सोन्या गणेशा रे गणेशा हा? तू पण आता झोप बाबा. हा आई हे घे बुरनूस. अगं आरची सास दे. हे नको टोचेल अंगाला. हे घे. जाऊ बाई तुम्ही ह्या यावा. हे एवढं काम झालं की येते मी. गुरुवानी सांगितलेला हा त्या करू कया. दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि 12 वाजता काही झालंच नाही तर तुमचा विश्वास नसत पण आमचो हा. हे बघा 12 वाजू केले की कोणी काय बोलू नका. गप राहा. सगळ्यांका बजावून सांगताय. आता कुणीही घरातून बाहेर जायचं नाही. हा मला तर उलटी पावलं चालताना दिसतंय. अरे मेल्या बंद कर तुझा तोंड. निघून पणाने झोप. अहो गप रवा. माझ्या लेकाक कित्याक ओरडतास. हे का गपराव सांग. हे काय चाललेला हा आणि ह्याचा काय चाललेला हा. तोंडातून एक शब्द येलो तर तोंड फोडून टाकीन. हा दत्ता गप रव रे. हे बघा दारा खिडक्यो लावून घेवा. अगं ती सुषमा बाहेर गेलीये. जाऊ दे. ते का खळे जातं ते. काही झाला तर सुंटे वाचून खोकलो जाय. कुणी बोलूक जाऊ नको तिका. निलिमा बरा झाला गे बाय. तुम्ही आज गेलाच नाही. अगो तुका ह्या सगळा नवीन असा पण हय लय असता गे. लोकांचो विश्वास बसना नाही. पण ह्या सगळा लई वाईट हा. नंतर तुमका त्रास नको ना. आता बघ तू पाण्याकडे गेलीस आणि त्या अवदेशेन तुका हैसर आणून सोडल्या. आता ह्या सगळा कितीक पडला. ह्या सगळा तुमच्यासाठीच गो बाय. माझ्या पोरा बाळांका काय होऊ दे नको. काय झाला तर माका होऊ दे. आई कोणालाही काही होणार नाही. आता गुरव काकांनी म्हणजे गुरव काकांवर तुझा विश्वास आहे ना. मग सगळं नीट होईल. सगळा नीट होईत ना रे.
सगळं नीट व्हायचं. त्यांनी सांगितलेला ते करू खया. कुणी काही बोलू नको. आवाज येत तर आवाज देऊ नको. आजची रात्र तेवढी जपू खया. जी पिढा असत ती बाहेरच राहू दे. काय झालं गणेशा? आता खिडकीतून काय बघतस? कोण आत आहे? काय चाललंस? काय विचारते मी? काय चाललंस? हात सोड. मला जावं लागेल. अरे खय चाललंस बाबा? आता खय जाऊ नको रे. मला जावंच लागेल. काय जातात? कोण हा तो? कित्येक त्याच्या नादाक लागलंस? गणेशा, गणेशा मी हात जोडतोय रे. नको असं वागू बाबा. अरे गुरुवांनी काय सांगितले आणि ऐकलास ना? नको ना जाऊ बाहेर. गणेशा. अरे गणेशा हा मी ते एवढे सगळे जण म्हणतायत तर मग हा ये इकडे ये. बघ रे काका म्हणतात, सगळे म्हणतात नको जाऊ रे. ऐक ना, ऐक रे गणेशा. आता जर गेलस तर परत घरात नाही घेऊचंय. गणेशा. अरे थांब रे गणेशा. गणेशा माझा गणेशा गेलो. नको जाऊ रे सोने. ऐक. अहो थांबवा दे का? अहो कोणीतरी थांबवा दे का? गणेशा थांब रे बाबा. अरे सोने काय चालला तुझा? कुणी काय जायचं नाही आता. त्याचा नशीब आणतो. तेव्हा काय करूच त्या हा कर. कशा गिरा परत पाठवलंस? याचा जीव घ्यायचो. वाटोळ होईल तुझं, वाटोळ. नुसती पिढा घरात येऊन बसली. मी जाऊन घेऊन येतोय माझ्या लेखात. सरिता सोडा सोडा. कुणी काय जायचं नाही हा. त्याचा कर्म आणि तो. पोटचं पोरगा माझा. असं कसं सोडू गणेशा? नाता सगळं दारू खिडक्या लावून घे. इकडे गणेशा सोडा बघा. सरिता सोडा. इकडे काय चालला तुझा? गणेशा थांब रे. गप घे गप. थांबवा दे का कोणीतरी. भाऊजी.
कोण आहे बाहेर? कोण आहे बाहेर? त्या बोलतोस बघ, घर माझा, गाव माझं, माझ्या वहिनीनं हा के को दिल्यान ज्या काय कमी जास्त व्हायचं हा ते माझं होत. दत्ता, जाऊ नको रे बाबा. आय तू थांब. दत्ता, कोण हा? कोण हा? येवा समोर. काय करूचा तू माका करा. कोण हा?
कोण नाही बाहेर. हा काही बोलू नको. झोपा सगळ्यांनी. काय गो बाई, कळा कित्याक उभी आहेस? घरात ये, घरात ये.